डोंगराळ भागात गाव आहे हे, जिथे मी आता चालले, साक्रोली मोरेवाडीत. तर लोक इकडे मोरेवाडीत चालत जातात, येताना पण चालत आलेत काय काय लोक. हे बघा, इकडे असं गाड्यांचं जास्त रहदारी नाही, पण सुख मात्र आहे. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आता इथे साक्रोली मोरेवाडीत आले आंबे बघण्यासाठी. बघूया आता आंबे भेटतात काय, कारण भरपूर आंबे होते पण सगळ्यांची गेले म्हणत आहेत. बघते, विचारायला आले इकडे. छोटासा मुलगा मला आता घेऊन चालला आहे, ज्यांच्याकडे आंबे आहेत त्यांच्याकडे. हे बघा आता इकडे कशी आंब्यांची झाडं आहेत, कलमं. आंबे काढून झाले बहुतेक, विकून थोडेसे राहिले. बघूया भेटले तर नशीब म्हणायचं. हल्ली यावर्षी आंबा खूप कमी आला, त्यामुळे आंबे भेटत नाही. गावागावात कानाकोपऱ्यात जाऊन आंबे बघायला लागतात. कौलारू घर आहे अजून जुन्या पद्धतीचं तुमचं. हे अशी घरं आता बघायला मिळत नाहीत आजोबा. हे तुमचं घर आहे काय बोलताय? हो, मापाचं घर आहे तुमचं. हे काय लाईट नाही इथे? मग काळोख झालाय सगळा. तुमचं नाव काय मामा? यशवंत मोरे. यशवंत मोरे. हां. आता ही कौलारू आणि मापाची घर बघायलाच भेटत नाही. बघा, मापाचं घर आहे तुमचं. अजून किती वर्ष जुनं आहे घर आहे? हा घर बांधल्यापासून इथेच आहे. तरी किती वर्ष झाले? 2001 ला घर बांधला. 2001ला मापाचं? काय बोलताय, मस्त आहे. ते गेले कुठं गाडीवाले? अरे मापाचं घर आहे हो, मापाचं घर आहे मस्त. काय हो, तुम्ही ओळखीचे माझ्या? आंबे गेल्या वर्षी घेतले होते ना. घर खूप छान आहे तुमचं. तुम्ही इकडे कसे आलात? मी आले आंबे बघायला, तर तुमचं घर बघितलं, म्हटलं चला आता. आंबे तर भेटले नाहीत, आंबे भेटले नाहीत, पण निदान म्हटलं हा मापाचं घर आहे, बघूया त्यांचा व्हिडिओ बनवूया त्या घराचा. आंबे नाही आहेत, संपले. बघते ते एक जण बोलला की दुसरा समन मोरे कोण? हा हा, त्याच्याकडे कोणाकडे आहेत? त्यांच्याकडे विचारला होता आता आम्ही जाऊन. आयुषला विचारला जाऊन, तर नाही बोलायला. यावर्षी सगळीकडे आंबा नाही आहे, कमी आलाय ना. आंबा होता तो घरात खायला नाही पुरला. आता मी दस्तुरीवरून एवढ्या लांब आले बघायला. एवढा डोंगरात आहे घर आहे आणि भेटलेच नाहीत आंबे. तुमचं घर बघितलं, जुन्या पद्धतीचं आहे, म्हटलं चला बनवूया. आता आहेत 2-3 घर फक्त आहेत पद्धतीची. बाई ना, अजून कोणाचं घर आहे? अजून आहेत 2 घर आहेत, बाकी नाही. बाकी सगळ्यांची आपल्या घरात झोप चांगली लागते. हा, चांगले लागते. आपल्या घरात झोप नाही लागत. गरमी कधी गरमी. आता तुम्ही घरी इकडे चालला दस्तुरीला? हो, तिथे कामावर याला न्यायला आलोय. चपाती वगैरे खाताय? खा खा. पाठी भरलात आहे ना, पुरा पावसाळा पुरतील. अरे हे बघा, इथे हे आहेत छोटी छोटी बारीक आंबे, रायवळी आहेत का हो? हा हा, भारी आहेत, भरपूर भरलाय झाड. ते गोड आहे तो रायवळी आंबा, अजून पिकायला लागलं ना. पण गोड आहे का? पण हो. हो, फुल भरलाय. ही बघा आता अशी जुन्या पद्धतीची घरं गावागावातच आहेत. आता ह्या बोलल्या ताई की 2-3च घरं आहेत अशी. हे बघा मापाचं घर. तर मी इकडे आली त्या आंब्यांसाठी, पण बघितलं तर यांचं हे मापाचं घर. तर म्हटलं व्हिडिओ करावा म्हणून व्हिडिओ केला. ही बघा खोपी लाकडं भरून ठेवलेली पावसाळ्यासाठी. आणि हे छोटे छोटे बिटके आंबे आहेत. हे बघा रायवळी आहेत, फुल भरलंय झाड, गोड आहे म्हणतात. भरपूर आहेत आंबे. हे बघा, नारळाचं झाड तुमचंच आहे ना आजोबा? नारळाचं झाड तुमचंच आहे ना? होय काय? होय काय? चला तर मग येते. चला येते म्हटलं. ही मुलं बघा कशी खेळत आहेत.